बघा आज आम्ही एका दासळून येताना नाही तर टाकळी दोन्ही गाव आहेत ते गाव लागते इथे तर तिथे एक मंदिर बनलं नवीनच आताच काम झालंय त्याचं पहा. आम्ही आता मधात जाऊन आलोय फक्त आम्हाला मधात फोन घेण्याची हे नव्हती परवानगी तर म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही की आम्ही मधात देव कोणते नाव सांगू शकतो. मधात महादेव आहे आणि नंदी आणि कास आहे आणि याचा बाहेरचा निसर्ग केवढा छान आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला भव्य असं मंदिर दिसतंय हे रामेश्वराय धाम म्हणून महादेवाचं मंदिर आहे. जालना जिल्ह्यामधील परतूर मंठा सेलू या सीमेवर निम्न दुधना प्रकल्प आहे तेथे हे ठिकाण आहे. अगदी रम्य ठिकाण आहे. इथं महादेवाची छान अशी पिंड आहे आणि बरेच भक्त इथं येत असतात. इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की इथं आत्तापर्यंत 42,000 भक्त येऊन गेलेले आहेत. इथं जे रामेश्वराय महाराज असतात ते प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान इथं भक्तांना भेटत असतात. भक्त त्यांच्या ज्या काही अडीअडचणी समस्या असतील त्या महाराजांना सांगतात आणि महाराज त्याचं निवारण कसं करायचं याबद्दल त्यांना मार्गदर्शन करत असतात. आणि या महाराजांना भेटण्यासाठी आपल्याला दर महिन्याच्या 25 तारखेच्या नंतर फोन करून इथं भेटायला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान यावं लागतं. आपल्याला एक बोर्ड दिसेल यामध्ये, त्या बोर्डवर तो नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर अगोदर आपल्याला फोन करून इथं यावं लागतं. खूप चांगलं असं छान ठिकाण आहे. बरेच सारे भक्त इथं येत असतात आणि जर आपल्याला कधी इथं यायचं असेल तर केदार वाकडी ते परतूर सेलू जो मार्ग आहे या दरम्यान हे ठिकाण आहे. म्हणजे निम्न दुधना प्रकल्पाची जी पाळू आहे तिच्या खालच्या बाजूला हे ठिकाण आहे. एकदम रम्य छान आणि मनोरंजक मस्त असं ठिकाण आहे. एक वेळेस भेट द्यायला हरकत नाही. मी सुद्धा पहिली वेळ आलो होतो. भविष्यात इथं मोठं असं मंगल कार्यालय होत आहे. भक्तांना राहण्याची व्यवस्था होत आहे. एकदम रम्य ठिकाण आहे. महादेवाचं ठिकाण आहे आणि इथं जे काही रामेश्वर महाराज असतात ते भक्तांना बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात असं तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कधी यायचं असेल तर सेलू परतूर रोडवरून हे जवळच ठिकाण आहे. आपण सेलू परतूर रोडवर सातोना गावाजवळ आल्याच्यानंतर कोणालाही चौकशी केली तर या ठिकाणाचा पत्ता आपल्याला मिळू शकतो. एकदम छान असं मस्त ठिकाण आहे. तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कधी तुम्हाला यायचं असेल तर आपल्याला एक बोर्ड दिसेल, त्या बोर्डवर या ठिकाणचा नंबर दिलेला आहे. त्यावर कॉल करून नक्कीच आपण एक वेळ या ठिकाणाला भेट देऊ शकता. मी दर्शन घेतल्याच्यानंतर मला इथं मंदिरात बाहेर देशातील काही या महाराजांचे भक्तसुद्धा दिसले. त्यामुळे हे खूप छान असं रम्य ठिकाण आहे. यायला हरकत नाही.